विद्यार्थी मित्रांनो, आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरमध्ये आहोत. आय होप तुम्ही मागील 2 व्हिडिओ लेक्चर बघून या व्हिडिओपर्यंत आला असाल. तर यापूर्वी आपण जे शिकलेलो आहोत, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल असेल किंवा जॉमेट्रिक मीन थेरम असेल किंवा पायथागोरस थेरम असेल किंवा कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम असेल, आणि सोबतच आपण आता जे शिकलो आहे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आणि अपोलोनियस थेरम, या सगळ्या टॉपिकवर आधारित जो आहे तो प्रॉब्लेम सेट 2 हा आपण बघणार आहोत. या प्रॉब्लेम सेट 2 मधील पहिला जो क्वेश्चन आहे तो MCQचा आहे. तो आपल्याला सहज जमेल अशी अपेक्षा करतो आणि यानंतर आपण डायरेक्टली प्रश्न दुसऱ्यापासून सुरुवात करणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यातला पहिला क्वेश्चन जो आहे तो असा आहे, फाइंड द हाईट ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2A. या ठिकाणी तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगल दिला आहे. याचा सरळ मिनिंग आहे की त्याच्या सगळ्या साईड ज्या आहेत त्या इक्वल आहेत. जर साईड इक्वल आहेत आणि त्याच्यापासून एक अल्टिट्यूड म्हणजेच परपेंडिक्युलर जर आपण टाकला या ठिकाणी, तर हे लक्षात ठेवा, आपल्याकडे एक थेरम आहे की जर समजा इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा आयसोस्केल ट्रायंगलच्या या पॉईंटपासून जर आपण समोरच्या साईडवरती परपेंडिक्युलर टाकला तो त्या समोरच्या साईडला इक्वली डिव्हाइड करतो किंवा त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. म्हणजेच काय, समजा आपण हा ट्रायंगल ABC मानूयात. इन ट्रायंगल ABC लेट ट्रायंगल ABC बी अ इक्विलॅटरल ट्रायंगल. हा जर आपण इक्विलॅटरल ट्रायंगल मानला तर ऑफकोर्स या ठिकाणी त्याच्या साईड ज्या आहेत AB इज इक्वल टू BA, BC इज इक्वल टू AC इज इक्वल टू ट्वाइस A असणार आहे. यात समजा A पासून इथे D वरती एक टाकलाय परपेंडिक्युलर, कारण हाईट आपण परपेंडिक्युलरनेच काढतो म्हणून मी या ठिकाणी AD जो परपेंडिक्युलर काढला, ड्रॉ AD परपेंडिक्युलर ऑन BC. दॅट मीन्स AD इज अ हाईट. ही हाईट होईल. अँड परपेंडिक्युलर किंवा त्याला आपण अल्टिट्यूड म्हणू शकतो, अल्टिट्यूड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल divides side, divides opposite side in equal part, किंवा ती बायसेक्टर असते असं त्याला म्हणायला हरकत नाही. मग इथे इक्वली डिव्हाइड करता याचा काय अर्थ होतोय, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा एक त्याचा एक साईड जी आहे ती आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळते आहे. म्हणून याचा काय अर्थ होतो, इन ट्रायंगल ABD या ट्रायंगलमध्ये अँगल D जो आहे तो 90 डिग्री येईल. आणि जर तो राईट अँगल ट्रायंगल आला तर आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. आणि शिवाय याच्यावरून एक गोष्ट पण आपल्याकडे आहे की BD इज इक्वल टू काय येणार, ट्वाइस A अपॉन 2 इज इक्वल टू A. या प्रकारे आपण लिहू शकतो. आता आपल्याकडे सगळ्या साईड्स येऊन गेल्या. ही साईड A आहे, ही साईड ट्वाइस A आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि आपल्याला ही अल्टिट्यूड काढायची म्हणजे हाईट काढायची आहे. तर काय होणार, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरमनुसार आपण हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजेच काय, AB स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. आपल्याला AD स्क्वेअर काढायचा आहे. AB आपल्याकडे आहे, AB काय आहे ट्वाइस A त्याचा स्क्वेअर. BD आपल्याकडे आहे का, BD आहे A त्याचा स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे. याचा स्क्वेअर काय, 4A स्क्वेअर इज इक्वल टू, हा इकडे आणला तर -A स्क्वेअर होईल इक्वल टू AD स्क्वेअर. फायनली AD स्क्वेअर इक्वल टू आपल्याला काय मिळतंय बघा, 3A स्क्वेअर. याचं स्क्वेअर रूट जर काढलं आपण तर AD इक्वल टू मिळतंय स्क्वेअर रूट ऑफ 3. A स्क्वेअरचं स्क्वेअर रूट जे आहे ते A येणार आणि फायनली आपल्याला AD म्हणजेच त्या ट्रायंगलची जी आहे ती हाईट मिळणार. देअरफॉर द हाईट ऑफ ट्रायंगल इज √3A युनिट एवढी असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 2. डू साइड 7 cm सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. तो राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतो का हे आपल्याला चेक करायचं आणि गिव्ह रिझन म्हटलंय, त्याला रिझन पण द्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या क्वेश्चन्सला आपल्याला माहिती आहे की जर हे ट्रिपलेट असेल तर त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल आपल्याला काढता येणार आहे. तो जर त्याच्या स्क्वेअर, त्याच्या जी सगळ्यात मोठी साईड आहे त्याचा स्क्वेअर हा इतर 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका आला म्हणजेच आपण कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम या ठिकाणी अप्लाय करू शकतो. फर्स्ट आपण काय करूयात,
स्क्वेअर ऑफ 25 इज 625. से दिस फर्स्ट मोठी साईड जी आहे ती आपण घेतली आहे 25 आणि इतर दोन साईड जे आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम 7चा स्क्वेअर 49 आणि 24चा स्क्वेअर 576. या दोघांची सम करा काय ते बघा. हा 5 आजच्याला 1 आणि 4 प्लस 5 प्लस 7 आणि हा आजच्याला 1 इथे येणार नाही, आता इथे येईल तर इथे 625. म्हणजे तुम्हाला फायनली काय मिळालं बघा. से दिस सेकंड म्हणजेच काय मिळालं, दोन साईडचा जो स्क्वेअर आहे तो एका तिसऱ्या साईडच्या स्क्वेअर इतका आला आहे त्यांची सम. म्हणजे याचा काय अर्थ होतो, देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, त्याचा जो कॉन्व्हर्स आहे तो जर आपण या ठिकाणी अप्लाय केला तर आपल्याला काय मिळणार, देअरफॉर गिव्हन साइड्स फॉर्म्स अ राइट अँगल ट्रायंगल. या प्रकारे आपण ते लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हॅव्हिंग साइड्स 11 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटर. आता बघा, ऑफकोर्स आपल्याला डायगोनलची लेंथ काढायची आहे आणि रेक्टँगलच दिलेला आहे ज्याच्यात आपल्याला साईड दिलेले आहेत त्याच्या, म्हणजे एक लेंथ असेल आणि एक विड्थ असणार आहे. म्हणजे याच्यावरून हा जर रेक्टँगल आहे तर या प्रकारचा तो रेक्टँगल असेल आणि आपल्याला माहिती आहे रेक्टँगलच्या अँगल जे असतात प्रत्येक अँगल हा राईट अँगल असतो. म्हणजे हा जर राईट अँगल असेल आणि आपण जर डायगोनल या ठिकाणी ड्रॉ केला तर यात हा एक ट्रायंगल बनतोय आणि हा ट्रायंगल म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याच्यापैकी एक साईड त्यांनी दिलेली आहे म्हणजे लेंथ दिलेली आहे, विड्थ दिली म्हणजे समजा ही 11 दिली असेल. आता हा जर आपला क्वाड्रिलॅटरल ABCD रेक्टँगल झाला तर हा ABC ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल होणार आहे आणि राईट अँगल ट्रायंगल झाला म्हणजे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. जर आपल्याकडे दोन साईड दिल्या असतील तर आपल्याला हायपोटेनियस फाइंड करायचा आहे. तर काय होणार इथे बघा, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. जर तो रेक्टँगल आहे तर काय होणार, देअरफॉर इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री आणि हा AC जो आहे तो डायगोनल आहे म्हणजे ट्रायंगल मधला तो हायपोटेनियस होणार. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम नुसार आपण असं म्हणू शकतो हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजेच काय, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता इथे आपल्याकडे AB आहे आणि AC आपल्याला फाइंड करायचा आहे. AB आहे 11 स्क्वेअर, हा BC आहे 60 त्याचा स्क्वेअर. 11 स्क्वेअर 121, 60 स्क्वेअर 3600. हा तुम्हाला AC स्क्वेअर मिळाला. यांची सम करूयात. हा 1 2 6 प्लस 1 7 आणि हा 3721 आणि हा जो दिसतोय याचा स्क्वेअर रूट काढण्याआधी हा बघा, हा स्क्वेअर 61चा स्क्वेअर आहे. आपण शॉर्टकट ट्रिकचा व्हिडिओ पण तयार केला की कसं काय ओळखायचं की हा कोणाचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर रूट काढण्याची सिस्टीम पण आपण पाहिलेली आहे शॉर्टकट ट्रिकमध्ये. तर इथे AC स्क्वेअर इक्वल टू 61 स्क्वेअर होईल आणि जर स्क्वेअर रूट घेतला आपण दोघी बाजूला तर तुम्हाला AC जो मिळतोय तो आहे 61, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. जर दोघी साईडला स्क्वेअर रूट घेतले तर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियसचा आपल्याला लेंथ काढायची आहे ऑफ राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर. डायरेक्ट दिलेलं आहे बघा, याला डायरेक्ट पण आपण विदाउट फिगर पण ड्रॉ करू शकतो, पण तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण त्याची फिगर ड्रॉ करूयात तात्पुरत्या स्वरूपात. या प्रकारचा तो एक ट्रायंगल असेल, समजा ABC ट्रायंगल आहे, तो राईट अँगल आहे आणि हायपोटेनियसची लेंथ काढायला लावली आणि त्याच्या साईड दिल्या आहेत. एक समजा 9 असेल, एक समजा 12 असेल. या प्रकारे आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे आपण डायरेक्टली काय करू शकतो इथे, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, अगेन बाय पायथागोरस थेरम. या ठिकाणी फक्त आपण पायथागोरस थेरम कसं अप्लाय करतो यासाठी आपण खास हे शिकतोय. तर इथे काय होणार, त्यासाठी हे फक्त क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला, एक आयडिया क्लिअर व्हावी की पायथागोरस थेरम कसा वापरला जातो. तर AC स्क्वेअर इक्वल टू काय येणार, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. सो दिस इज AB 12 स्क्वेअर आणि BC 9 स्क्वेअर. 12 स्क्वेअर काय 144, 9 स्क्वेअर 81. दोघांची सम करा. हा 5, हा 8 प्लस हा 12 आणि हा इथे 225. तर ऑफकोर्स
हा जो आहे तो स्क्वेअर आहे 15चा स्क्वेअर आहे. मग इथे काय येणार, स्क्वेअर रूट घेतल्यावरती AC इज इक्वल टू 15. देअरफॉर द लेंथ ऑफ हायपोटेनियस इज 15 सेंटीमीटर. या प्रकारे आपण त्याची लेंथ जी ती फाइंड करू शकतो. तसं इथे पण आपल्याला जे विचारलं त्या स्वरूपात आन्सर लिहायचं. द लेंथ ऑफ डायगोनल इज 61 सेंटीमीटर. असं पूर्ण फुल लेंथमध्ये आन्सर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 5. अ साइड ऑफ एन आयसोस्केल्स राईट अँगल ट्रायंगल इज एक्स, फाइंड इट्स हायपोटेनियस. ओके, बघा आता हा आयसोस्केल्स आहे, वरून राईट अँगल ट्रायंगल पण आहे. म्हणजे याचा काय अर्थ होतोय की या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल पण असेल आणि हा समजा या प्रकारचा ट्रायंगल तो असू शकतो. या दोन साईड इक्वल काढले आपण. समजा हा ABC ट्रायंगल आहे, या ठिकाणी तो राईट अँगल असेल आणि हा आयसोस्केल म्हटल्यामुळे त्याच्या दोन साईड जे आहेत ते इक्वल असतील आणि त्या इक्वल साईड्स त्यांनी एक्स दिलेल्या आहेत. या प्रकारचा आणि आपल्याला हायपोटेनिसची जी आहे ती लेंथ काढायची, ती एक्समध्येच येणार आहे ऑफकोर्स, कारण या ठिकाणी कुठलीही व्हॅल्यू दिलेली नसल्या कारणामुळे. म्हणून आपण काय करूयात, लेट ट्रायंगल ABC बी अ आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल. तो आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल घेतला, त्याची साईड आपल्याला दिलेली, त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो की AB इक्वल टू BC इज इक्वल टू एक्स दिलेला आहे आणि हा AC जो त्याचा हायपोटेनियस आहे. ऑफकोर्स अँगल B जो आहे तो 90 डिग्री आहे. म्हणून काय होणार, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम आपण परत तोच थेरम अप्लाय करतो आहोत. त्या थेरमनुसार हायपोटेनियस स्क्वेअर जो आहे, हायपोटेनियस स्क्वेअर हा इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो. हा आपला हायपोटेनियस पायथागोरस थेरम आहे. आपल्याला हायपोटेनियस काढायचा आहे. AB आपल्याकडे आहे एक्स स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर, दोघे आपल्याला एक्सच दिलेले आहेत, तो इक्वल टू हे 2x स्क्वेअर होईल. हा AC स्क्वेअर आला, याचं स्क्वेअर रूट जर आपण काढायचं म्हटलं तर आपल्याला याचं निघणार नाही. म्हणून आपण काय करूयात बघा, इथे डायरेक्टली टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट काढल्यावरती आपल्याला काय मिळतं बघा, AC इज इक्वल टू √2 आणि हा एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स, 2चं निघत नाही म्हणून आपण ते स्क्वेअर रूट ऑफ 2 लिहिणार. आणि फायनली देअरफॉर द हायपोटेनियस इज √2x युनिट. आपल्याला एवढा मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, इन ट्रायंगल PQR, एक ट्रायंगल आहे PQR कुठला तरी, ज्याच्यात PQ ची लेंथ दिली आहे √8, QR दिलाय √5, PR दिलाय √3. इज PQR राईट अँगल ट्रायंगल. तो राईट अँगल ट्रायंगल हे की नाही हे चेक करायचं आहे. आणि आपण कुठल्याही याच्यामध्ये पाहिलं की राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा असेल तर तो अँगल आपल्याला 90 डिग्री दाखवायला लागतो. जर आपल्याला अँगलच्या स्वरूपात काढता येत नसेल तर आपल्याला कॉन्व्हर्ट्स ऑफ पायथागोरस थेरमच अप्लाय करायचा असतो. म्हणून पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्ट जो आहे तो इथे अप्लाय करायचा, हे फिक्स ठरलंय, कारण इथे अँगल संदर्भात काहीच दिलेलं नाहीये. म्हणून आपण काय करणार, इथे जी मोठी साईड आहे, आता ही मोठी साईड दिसते क्लिअरली, ही लहान आहे त्याच्यापेक्षा, म्हणजेच काय, मोठ्या साईडचा स्क्वेअर घ्यायचा. स्क्वेअर ऑफ PQ इज √8, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू येणार आहे 8 आणि सम ऑफ अदर टू साईड्स म्हणजे QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साईड्स. आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या स्क्वेअरची सम करायची आहे. म्हणजे हा √5 त्याचा स्क्वेअर प्लस √3 त्याचा स्क्वेअर घेतला तर हा येईल 5, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, हा इथे स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल इक्वल टू येणार 8. आणि फायनली आपल्याला PQ स्क्वेअर आणि QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर काय मिळाला आहे, देअरफॉर PQ स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, हे आपल्याला रिलेशन मिळालं आहे. याच्यावरून एवढं क्लिअर झालं, देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, याच्यावरून एक तर गोष्ट क्लिअर झाली की हा राईट अँगल ट्रायंगल आहे. देअरफॉर ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल. आता हे एक क्लिअर झालं. आता पुढचा प्रश्न काय, इफ यस, जर तो असेल तर विच अँगल इज 90 डिग्री. 90 डिग्री कुठला अँगल असणार आहे आपला, समजा तो ट्रायंगल आपण आता काढला, इथे हा PQ जो आहे त्याचा हायपोटेनियस असेल, म्हणजे PQ हायपोटेनियस आला पाहिजे. हा इथे PQ हायपोटेनियस म्हणजे इथे R येणार, म्हणजे R जो अँगल आहे म्हणजे हायपोटेनिसच्या समोरचा जो अँगल आहे तो राईट अँगल असतो. देअरफॉर अँगल PRQ
इज अ 90 डिग्री, म्हणून तुम्हाला या ठिकाणी हायपोटेनियसचा समोर अँगल जो तो 90 डिग्री मिळतो आहे. नेक्स्ट मेन क्वेश्चन नंबर 3. इन ट्रायंगल RST angle S is equal to 90 degree, angle T equal to 30 degree and RT is equal to 12 centimeter. ट्रायंगलशी निगडीत आपल्याला दोन अँगल दिलेत आणि एक साईड दिलेली आहे. देन फाइंड RS अँड ST. आता बघा ज्या प्रकारे गिवन थिंग्स आहेत त्या प्रकारे जर आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा असेल तर तो ट्रायंगल या प्रकारचा येईल. तो राईट अँगल ट्रायंगल आहे कारण इथे 90 डिग्री दिलेला आहे म्हणून तो राईट अँगल ट्रायंगल आहेच. शिवाय त्याच्यात आपल्याला एक अँगल पण देऊन ठेवला आहे अजून एक, म्हणजे हा 90 डिग्रीचा अँगल समजा आपण इथे यस आहे आणि एक 30 डिग्री दिलेला आहे. समजा या ठिकाणी या प्रकारचा तो ट्रायंगल असेल, एक अँगल हा 30 डिग्री दिलेला आहे आणि तो 30 डिग्री अँगल आहे टी, म्हणजे हा ट्रायंगल बनला RST या प्रकारचा. त्यात RT म्हणजे हायपोटेनियस पण आपल्याला देऊन ठेवला आहे आणि त्यांनी विचारलं आहे RS म्हणजे RS ची लेंथ विचारली आणि ST ची विचारली आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरस थेरम पण अप्लाय करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला दोन साईडची गरज होती कमीत कमी. पण या ठिकाणी एकच हायपोटेनियस फक्त दिला आहे, या दोन साईड दिलेल्या नाही आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण एक नवीन पण आपल्याकडे थेरम शिकलोय, आपण ते पण अप्लाय करू शकतो. यापूर्वीचा आपण एक एक्झाम्पल पाहिलं त्याच्यात पण आपण ते वापरू शकलो असतो. जर आपल्याकडे अँगल माहिती असेल ना, एक 90 डिग्री एक 30 डिग्री, तर रिमेनिंग अँगल हा 60 डिग्रीचा येईल. तर अशा वेळेला आपण एक अजून एक थेरम शिकलेलो आहोत, 30 डिग्री 90 डिग्री आणि 60 डिग्रीचा थेरम. 30, 60, 90 डिग्री हा थेरम आपल्याकडे आहे, त्याचं पण या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो. तर सुरुवातीला इन ट्रायंगल RST अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री आहे अँड अँगल T इज इक्वल टू 30 डिग्री आहे. सो रिमेनिंग अँगल आपल्याला माहिती आहे की तिघी अँगलची सम जी आहे म्हणजे अँगल R प्लस अँगल S प्लस अँगल T जो आहे तो 180 डिग्री असते, हे आपल्याला माहिती आहे. त्यात अँगल S आणि T आपल्याकडे आहेत, हा 90 डिग्री आहे, हा 30 डिग्री आहे. तर रिमेनिंग अँगल आपण याच्यातनं हे मायनस करून मिळवू शकतो, डायरेक्ट केलं तरी हरकत नाही. तर R इज इक्वल टू काय, हा 90 प्लस 30 जो आहे तो 120 होईल, म्हणजेच 120 डिग्री त्यांना निगेटिव्ह होईल, म्हणजेच 180 मायनस 120 तुम्हाला R मिळतोय 60 डिग्री. एकदा का तुम्हाला ही तिघी अँगल्स मिळाले तर आपण तो थेरम अप्लाय करू शकतो बाय थेरम ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री. काय आहे तो थेरम? 30 समोरची साईड जी आहे ती साईड अपोजिट टू 30 डिग्री ही जी आहे ती हायपोटेनियसच्या हाफ असते, म्हणजेच RS इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनियस RT. ही समोरची साईड 30 समोरची साईड जी आहे ती हायपोटेनियसच्या हाफ असते, साईड अपोजिट टू 30 डिग्री. यात व्हॅल्यूज ठेवा. आपण आता जस्ट RT काढलाय, RT सॉरी आपल्याकडे आहे 12, डिवाइड केला तुम्हाला 6 मिळतोय, RS मिळून गेला 6, त्यानंतर 6 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला आणखी एक थेरम आपल्याकडे आहे, त्याच थेरममध्ये 60 समोरची साईड जी आहे, आता हा अँगल 30 हा 90 आहे, तर हा रिमेनिंग अँगल 60 डिग्री, याच्या समोरची साईड अपोजिट साईड आहे ST. सो ST इज इक्वल टू तो आहे √3/2 इंटू हायपोटेनियस, आणि हायपोटेनियस या ठिकाणी आहे RT, म्हणजेच काय नाही इथे इक्वल टू √3/2 इंटू RT आपल्याकडे आहे 12, डिवाइड केल्यावर तुम्हाला काय मिळतंय ST इज इक्वल टू 6√3, म्हणजेच 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला फायनली दोघी व्हॅल्यूज मिळाल्या. RS इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड ST इज इक्वल टू 6√3 सेंटीमीटर. अशा प्रकारे जे आहे ते आपण त्या व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय बघा, फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर अँड एरिया 192. आता हा रेक्टँगल आहे, तर आपण आधी ड्रॉ करून घेऊयात. आपल्याला एक आयडिया येऊन जाते फिगर ड्रॉ केल्यानंतर. समजा या प्रकारचा तो रेक्टँगल असेल, त्याला आपण नाव देऊयात ABCD. या रेक्टँगलमध्ये डायगोनल ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज, त्याची लेंथ दिली आहे फक्त, बाकी आपल्याला डायगोनलची लेंथ काढायला लावलेली आहे आणि एरिया दिला आहे. आता बघा हा राईट अँगल ट्रायंगल येईलच कारण तो रेक्टँगल आहे. रेक्टँगलचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो, त्यानुसार म्हणजे इन ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल in quadrilateral ABCD is a rectangle
अँड बघा इथे, त्यामुळे काय होईल मग, देअरफॉर इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री होईल. आता हा राईट अँगल ट्रायंगल बनला. त्याच्यापैकी आता बघा इथे तुम्हाला एरिया दिलेला आहे, याच्याऐवजी एरिया दिलाय तुम्हाला डायरेक्टली हे न देता. आता इथे काय करणार, आता एरिया दिलेला आहे तर आपल्याला एरियाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. एरिया ऑफ रेक्टँगल, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे एरिया ऑफ त्यांचा, लेंथ इंटू बिड्थ. इथे आपल्याकडे लेंथ आहे 16, बिड्थ आपल्याकडे नाही आहे. ती समजा AB आपण मांडली, अपोजिट साईड तर इक्वल असतात हे आपल्याला माहिती आहे. रेक्टँगलच्या अपोजिट साईड इक्वल असतात म्हणजे ही पण 16 असणारच आहे. लेंथ इंटू बिड्थ आहे. रेक्टँगलचा एरिया दिलेला आहे 192. 60 इकडे येताना डिवाइड होईल म्हणजे 192/16 होईल. 16ने डिवाइड केलं, 16 1 जार 16, 3 उरले 32 झाले, 16 2 जार 32. सो AB इज इक्वल टू तुम्हाला 12 मिळाला, म्हणजे हा 12 तुम्हाला मिळून गेला आहे. एकदा का दोन साईड मिळाल्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण हायपोटेनियस काढू शकतो आणि तो हायपोटेनियसच या ठिकाणी डायगोनल आहे रेक्टँगलचा. म्हणून आपण काय करणार, इन ट्रायंगल, बघा इथे हे कंटिन्यू आपण इथे करूयात. इन ट्रायंगल ABC अँगल B 90 डिग्री, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसचा जो आपण थेरम शिकलोय त्या थेरमनुसार AC स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो. सो AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB आहे आपल्याकडे 12 आपण काढलाय आणि आहे 16. 12चा स्क्वेअर 144, 16चा स्क्वेअर 256. आणि या दोघांची जर आपण सम केली तर तुम्हाला AC स्क्वेअर इक्वल टू मिळत आहे 144 प्लस 256 400. 400 हा स्क्वेअर आहे 20चा. जर आपण स्क्वेअर रूट घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट, तर आपल्याला काय मिळतं बघा, AC इज इक्वल टू 12. म्हणजेच आपल्याला काय मिळाला, देअरफॉर डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 20 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरीमीटर ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हुज हाईट इज √3. आपल्याला हाईट पण त्याची दिलेली आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे त्याच्या सगळ्या साईड ज्या आहेत, समभुज चौकोन आहे तर मग त्याच्या समभुज त्रिकोण आहे तर त्याच्या सगळ्या साईड ज्या आहेत ते इक्वल असणार आहेत. समजा हा ट्रायंगल आपण ABC म्हणूयात. इक्विलॅटरल आहे तर तो इक्वी अँग्युलर पण असतो, म्हणजे त्याचे सगळे अँगल पण सेम असतात, हे लक्षात ठेवा. आता इथे पुढे काय हाईट सांगितलेली आहे, तर हाईट इथून जर आपण समजा त्याची हाईट टाकली अशी तर इथे ही परपेंडिक्युलर येईल. समजा या ठिकाणी आपण याला D नाव देऊयात. हा राईट अँगल ट्रायंगल बनतो इकडचे हे दोघे, त्याच्यापैकी हा 60 डिग्री आहे. का 60 डिग्री आहे, कारण इक्विलॅटरल ट्रायंगल जो आहे तो इक्वी अँग्युलर पण असतो, म्हणजे त्याचे तिघी अँगल जे ते पण सेम असतात. बरोबर 60 + 60 + 60 हा 180 डिग्री होतो. त्यानुसार इथे हा 60 आला तर हा जो आहे तो ऑफकोर्स 30 डिग्री येणार आहे. म्हणजे हे सगळं जे काही आहे ते मागच्या जे आपण क्वेश्चन पाहिला त्यासारखंच आहे की इथे 30 60 90चं प्रमेय म्हणजे 30 60 90 डिग्रीचा थेरम आपण अप्लाय करू शकतो. तर सुरुवातीला इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC हे आपल्याला दिलेलं आहे, कारण तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. देअरफॉर ईच अँगल ऑफ ट्रायंगल ABC इज 60 डिग्री. आता हा आपण या ठिकाणी ड्रॉ केला ED परपेंडिक्युलर ऑन साइड BC, तर आपल्याला काय मिळणार बघा. देअरफॉर हा D जर 90 डिग्री आहे म्हणजे इन ट्रायंगल, आता बघा इन ट्रायंगल ADB अँगल B इक्वल टू 60 डिग्री, अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री. सो रिमेनिंग अँगल अँगल D आहे आपल्याकडे दिलेला, अँगल D हा 90 डिग्री आहे. सो रिमेनिंग अँगल A जो आहे तो 30 डिग्री मिळणार आहे. म्हणून बाय 30 60 90 डिग्री थेरम, या थेरमनुसार आपल्याला हा हाईट दिलेली आहे आणि आपल्याला त्यांनी साईड विचारलेली आहे, म्हणजे ही आपल्याला ऑलरेडी √3 दिलेली आहे. तर आपण काय करणार, ही जर काढायची असेल तर आपण 60 समोरची साईड जी आहे ती काढू शकतो. म्हणजे आता 60 समोरची ही वापरायची म्हणजे काय होईल बघा, साईड अपोजिट टू 60 डिग्री काय येणार, AD
साईड ऑपोजिट 6 डिग्री AD आहे इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस आहे AB, म्हणजे साईड ऑपोजिट टू 60 डिग्री. हा थिरम आपण अप्लाय केला आहे. यात आपल्याकडे AB जो आहे तो नाही आहे, परंतु AD आपल्याकडे आहे √3 इक्वल टू √3/2 इंटू AB, आणि आपल्याला फाइंड करायचा आहे AB. सो या 2ला इकडे आणा, तो मल्टिप्लाय होईल आणि हा √3 इकडे त्यांना डिवाइड होईल इक्वल टू काय येईल तुम्हाला AB. सो फायनली AB आपल्याला जो मिळालेला आहे √3 कॅन्सल 2. आपल्याला AB मिळाला, परंतु आपल्याला काय काढायला लावलं त्यांनी, फाइंड द लेंथ ऑफ द साईड. म्हणजे AB मिळाला म्हणजे साईड मिळून गेली. पुढे अजून काढायला लावले त्यांनी पेरीमीटर, म्हणजे पेरीमीटर पण काढायचं आहे. आणि पेरीमीटर कसं काढतो आपण, ट्रायंगलचं जर आपल्याला पेरीमीटर काढायचं असेल तर त्यांच्या 3ने मल्टिप्लाय करतो. म्हणजेच काय होणार इथे, देअरफॉर पेरीमीटर म्हणजेच तिघी साईडची बेरीज असते ती, म्हणून आपण 3ने मल्टिप्लाय करतोय. पेरीमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 3 टाइम्स साईड, आणि आपण साईड काढली आहे 3 × 2 म्हणजेच 6. थोडक्यात आपल्याला AB मिळालेला आहे, म्हणजेच साईड मिळालेली आहे. साईड इज इक्वल टू आहे 2 सेंटीमीटर अँड पेरीमीटर मिळालेला आहे. पेरीमीटर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण त्याचं फायनल आन्सर लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. In triangle ABC, segment AP is a median if BC equal to 18, AB square plus AC square equal to 260 degree. 260. आता बघा, ऑफकोर्स मी तुम्हाला जसं म्हटलो की मेडियन दिला आहे म्हणजे आपल्याला अपोलोनियसचा थेरम या ठिकाणी अप्लाय करायला लागणार, त्याचा तो क्रायटेरिया पूर्ण करत आहे. मग अपोलोनियसचा थेरम केव्हा होतो अप्लाय, बघा एक ट्रायंगल आहे कुठला तरी, आणि त्या ट्रायंगलमध्ये एक मेडियन दिली आहे. म्हणजे समजा हा ABC ट्रायंगल आहे आणि AP ही मेडियन दिली, म्हणजे हे दोन साईड इक्वल झाले. आणि शिवाय BC दिलाय तुम्हाला 18, हा पूर्ण लेंथ तुम्हाला 18 दिलेली आहे. आणि AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअरची सम जी आहे ती तुम्हाला 260 दिलेली आहे. आता काय करणार बघा, नेहमीप्रमाणे इन ट्रायंगल ABC AP इज अ मेडियन. जर AP ही मेडियन आहे तर P इज मिड पॉइंट. P हा काय झाला, मिड पॉइंट ऑफ BC. जर तो मिड पॉइंट झाला तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला कुठली तरी एक लेंथ जी आहे ती डायरेक्ट मिळणार आहे. म्हणजेच BP इक्वल टू 1/2 इंटू BC, म्हणजेच 1/2 इंटू 18 म्हणजेच इक्वल टू 9. BP मिळून गेला 9. आणि आपल्याकडे बाय क्रायटेरिया आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू शकतो. बाय अपोलोनियस थेरम काय आहे तो थेरम आपला, अपोलोनियस थेरम असं की या दोन इतर साईडच्या स्क्वेअरची सम जी आहे, म्हणजेच AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स BP स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AP स्क्वेअर, किंवा आपण आता आधी सुरुवातीला AP स्क्वेअर घेऊयात प्लस 2 टाइम्स AP स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BP स्क्वेअर. एकतर हा किंवा ह्या दोघींपैकी एक लेंथ या ठिकाणी BP किंवा PC घेऊ शकतो आपण, कारण दोघे इक्वलच आहेत. ठेवा याच्यात व्हॅल्यूज. आता AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दिला आहे 260. 2 टाइम्स AP आपल्याकडे फाइंड करायचा आहे. AP स्क्वेअर प्लस हा 2 BP आपण आता काढला 2 इंटू 9 स्क्वेअर. 2 टाइम्स AP स्क्वेअर प्लस 2 × 81 होईल. 9चा स्क्वेअर घेतल्यावर दोघींचा प्रॉडक्ट घ्या. 2 टाइम्स AP स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट काय यांचा 2 × 1 = 2, 2 × 8 = 16, 260. हा इकडे आणा, निगेटिव्ह होईल म्हणजे मायनस होईल. -162 इज इक्वल टू 2 टाइम्स AP स्क्वेअर. 260 मायनस 162 हा काय मिळतो आपल्याला 98 इज इक्वल टू 2 टाइम्स AP स्क्वेअर. 2 इकडे आणा, डिवाइड होईल. 98/2 इज इक्वल टू AP स्क्वेअर. 2ने डिवाइड केलं 2 × 2 = 8 आणि हा 2 4 = 8 आणि 18 आला. 2 9 = 18 इज इक्वल टू AP स्क्वेअर. सो हा 7चा स्क्वेअर आहे. सो AP स्क्वेअर जर आपण स्क्वेअर रूट घेतलं टेकिंग स्क्वेअर रूट तर काय मिळणार, AP इज इक्वल टू 7. आणि फायनली आपल्याला त्यांनी APच फाइंड करायला लावला होता. सो AP इज इक्वल टू 7. क्वेश्चन नंबर 7. ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. पॉइंट P इज ऑन बेस BC सच दॅट,
म्हणजे पॉईंट पी हा BC वरती असा पॉईंट आहे जेणेकरून PC इक्वल टू 1/3 BC यायला पाहिजे. म्हणजे 3 समान भाग BC चे होतील, त्याच्यातला एक भाग म्हणजे PC असणार आहे. AB तुम्हाला 6 दिलाय आणि तुम्हाला AP फाइंड करायला लावला आहे. दिलेल्या माहितीच्या आधारावरती जर आपल्याला ट्रायंगल बनवायचा असेल तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे त्याच्या तिघी साईड ज्या आहेत त्या इक्वल आहेत. तिघी साईड त्याच्या इक्वल असणार आहेत. आणि समजा हा ट्रायंगल ABC आहे, त्यांचं म्हणणं आहे की P हा पॉईंट बेस BC वरती आहे कुठेतरी, जसं की 1/3 ऑफ BC म्हणजे TC जर आपण BC चे 3 समान भाग केले त्यातला एक भाग म्हणजे हा PC असणार आहे. 3 तुकडे केले आपण त्यातला हा एक भाग म्हणजे या ठिकाणी असा तो तुम्हाला या ठिकाणी AP हा मिळणार आहे. या प्रकारची आपल्याला गिवन थिंगच्या आधारावरती आपण फिगर ड्रॉ केलेली आहे. पुढे आता बघू एक एक गोष्ट बघूयात. तर AB तुम्हाला दिलाय 6 म्हणजे ऑफकोर्स या तिघी साईड इक्वल असल्यामुळे सगळ्या 6च असणार आहेत. राहिली गोष्ट AP काढण्याकरता. आता AP जर काढायचं असेल तर त्याला संलग्न असा कुठलाही राईट अँगल ट्रायंगल बनत नाहीये, म्हणून आपण एक या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करूयात की जेणेकरून आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळेल. आणि समजा हे कन्स्ट्रक्शन आपण D केलाय, AD हा ड्रॉ केलाय BC वरती. तर आता हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळालेला आहे आणि ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला AP जर काढायचं असेल तर आपल्याला ही साईड पण असणं आवश्यक आहे आणि ही साईड पण असणं आवश्यक आहे. आता ह्या दोघी साईड काढणं हे आपलं टार्गेट असणार आहे. मग ते टार्गेट कसं पूर्ण करणार तर बघा, जेवढं दिलेल्या गोष्टी आहेत त्यांचा आपल्याला आधार घ्यावा लागणार. तर ऑफकोर्स आपल्याला काय करायचं, सुरुवातीला जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्याचा प्रत्येक अँगल जो आहे तो 60 डिग्री असणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग हा इकडचा ट्रायंगल आपण घेऊयात कारण ही साईड इकडे येते AP, म्हणून आपण इकडच्या ट्रायंगलमध्ये कन्सिडर केला तर हा जर 90 डिग्री आहे ड्रॉ केल्यानंतर 90 डिग्री, आणि हा इथे हा उरलेला अँगल जो आहे तो 60 डिग्री असणार आहे, 30 डिग्री असणार आहे कारण हा 60 आहे. म्हणजे यात आपण 30 60 90 30 60 90चा थेरम वापरू शकतो आणि आपल्याला ही साईड जी 60च्या अपोजिट साईड जी ती मिळू शकते. ती मिळाली की आपण 30चा जो इथे अपोजिट साईड आहे किंवा ही डायरेक्ट पण आपल्याला मिळू शकते, 30च्या अपोजिट साईड याच्यावरून पण आपल्याला मिळून जाईल. आणि आपल्याला एकदा का ही लेंथ मिळाली CD किंवा DC तर आपण ही PC पण लेंथ काढू शकतो आणि PC मिळाला की आपण त्याच्यावरून DP आपल्याला फाइंड करता येईल त्यातनं सबस्ट्रॅक्शन करून. तर ऑफकोर्स या प्रकारे आपल्याला जायचं, आपला मॅप तयार झाला आहे, रोड मॅप. आपल्याला काय करायचं आहे बघा. आता एक एक गोष्ट. सुरुवातीला इन ट्रायंगल ABC ड्रॉ AD परपेंडिक्युलर ऑन BC. BC वरती आपण परपेंडिक्युलर काढला, त्यामुळे एक ट्रायंगल तयार झाला. इन ट्रायंगल ADC अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री तयार झाला आहे. ऑल्सो इच अँगल, कारण का बघा ABC ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल, सो दॅट्स वाय त्याचा प्रत्येक अँगल जो आहे तो 60 डिग्री असणार आहे. जर हा 60 डिग्री आला तर इन ट्रायंगल ADC याच्यामध्ये जर अँगल D इक्वल टू 90 डिग्री आहे तर अँगल C जो आहे तो 60 डिग्री आहे. देअरफॉर रिमेनिंग अँगल जो असणार आहे, उरलेला रिमेनिंग अँगल A इज इक्वल टू तुम्हाला मिळणार आहे 30 डिग्री. म्हणून आपण इथे बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम, हा थेरम जर अप्लाय केला यावरती, या इकडच्या ट्रायंगलवरती, तर 60 समोरची साईड ही आहे. सो AD इज इक्वल टू काय येणार, √3/2 इंटू हायपोटेनियस आहे आपला AC, साईड ऑपोजिट टू 60 डिग्री. यात आपल्याकडे AC जो आहे तो आहे √3/2 आणि AC आहे 6. सो AD इज इक्वल टू 2 ने जर डिवाइड केलं 3 इथे येईल, 2 3 जा 6, म्हणजेच तुम्हाला 3√3 हा काय मिळाला आहे AD. एकदा का AD मिळाला तर आपलं एक काम सोपं होत जाईल बघा. हा 3√3 मिळाला आहे. पुढे आता आपल्याला मिळवायची ही लेंथ DP. सिन्स PC इज इक्वल टू 1/3 इंटू BC. सो PC इक्वल टू काय 1/3 इंटू BC म्हणजेच काय तो 6, कारण BC पण 6च आहे कारण तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. 3 ने डिवाइड केलं तुम्हाला PC मिळून गेलाय 3 2 जा 6, म्हणजे PC पण तुम्हाला मिळाला 2. आता PC तुम्हाला मिळून गेलाय 2. आता ही संपूर्ण लेंथ CD जी आहे ती DC जी आहे ती मिळवायची आहे. ती कशी मिळेल आपल्याला बघा.
साईड ऑपोजिट टू 30 डिग्री. म्हणजेच काय येईल, साईड ऑपोजिट 30 डिग्री म्हणजेच हा बघा, हा 30 डिग्री आहे ना, त्याच्या समोरची साईड DC आहे. म्हणजेच DC इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटिनियस असते AC. साईड ऑपोजिट टू 30 डिग्री. त्यानुसार हा 1/2 AC आहे 6, डिवाइड केल्यावर आपल्याला मिळतोय 3. DC मिळून गेला 3. आता या दोघी मध्ये एक दिसतंय की D डॅश B डॅश C, यावरून आपल्याला जर DP मिळवायचा असेल तर तो कसा मिळणार, DC मायनस PC. DC आपल्याकडे आहे 3, PC आहे 2, सो दिस इज 1. फायनली आपल्याला DP देखील मिळालेला आहे. आता हा राईट अँगल ट्रायंगल बनतोय इन ट्रायंगल. आता ट्रायंगल चेक करा बघा, ADP, हा ट्रायंगल ADP, याच्यामध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे अँगल D इक्वल टू 90 डिग्री. तर मी पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. काय आहे पायथागोरस थेरम? बाय पायथागोरस थेरम, या थेरमनुसार हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजेच AP स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. काय येईल? AD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. AD आपल्याकडे आहे 3√3 त्याचा स्क्वेअर, DP म्हणजेच 1 स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9, √3चा स्क्वेअर 3 प्लस 1, 9 3 जार 27 प्लस 1. फायनली तुम्हाला AP स्क्वेअर जो आहे तो मिळतोय. AP स्क्वेअर इज इक्वल टू 28. याचं स्क्वेअर रूट निघतंय का बघा. याचे फॅक्टर्स कसे पडतात, जर 4 ने डिवाइड केलं तर 4 मल्टिप्लाय बाय 7 होत आहे. सो याचं स्क्वेअर रूट जर आपण काढलं तर AP इक्वल टू 2√7. याचंच काय काढलं आपण, स्क्वेअर रूट. तर फायनली आपल्याला AP विचारला होता, तुम्हाला मिळालेला आहे AP इज इक्वल टू 2√7 सेंटीमीटर. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 8. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर प्रूव्ह दॅट PM इक्वल टू PN इक्वल टू √3 इंटू A. या प्रकारची एक फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये MQ, QR, RN यांच्या सगळ्यांच्या लेंथ A दिलेल्या आहेत. इकडे PQ आणि PR सुद्धा A दिला आहे. तर यात आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याच्यात आपल्याला PM काढायचा आहे. हा इकडचा PM जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला काय करायला लागणार बघा. इथून जर तुम्ही ऑब्झर्व केला असणार तर हा A आणि ही पण लेंथ A आहे, म्हणजे हा बरोबर त्याचा मिड पॉईंट होईल. तसा इकडे जर तुम्ही ऑब्झर्व केला असणार तर R जो आहे तो QR, RN हे इक्वल असल्यामुळे हा त्याचा मिड पॉईंट होईल. मग आपण एक एक फिगर कन्सिडर करूयात. समजा सुरुवातीला आपण ही फिगर घेऊयात. हा जो ट्रायंगल दिसतोय, हा ट्रायंगल, या ट्रायंगलमध्ये इथे ही जी आहे ती मेडियन झाली. म्हणजे Q हा त्या ठिकाणी मिड पॉईंट दिसतो आहे, कारण A ही लेंथ दिलेली आहे. बघा इन फिगर काय दिसतंय, MQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू RN इज इक्वल टू PQ इज इक्वल टू PR. ह्या सगळ्या लेंथ तुम्हाला डायरेक्टली A दिलेल्या आहेत. सो याचा अर्थ काय झाला, देअरफॉर MQ इज इक्वल टू जर QR आहे आणि इक्वल टू A आहे तर याचा मिनिंग होतोय की Q इज मिड पॉइंट ऑफ MR चा तो मिड पॉइंट आहे. म्हणजेच इन ट्रायंगल PMR, हा ट्रायंगल बघा PMR, PQ इज अ मेडियन. आणि जर ती मेडियन झाली तर आपण या ठिकाणी अपोलोनियसचं प्रमेय जे आहे ते वापरू शकतो. म्हणजे बाय अपोलोनियस थेरम, या थेरमनुसार काय होईल बघा. काय थेरम येतो आपला अपोलोनियसचा, याची ज्या दोघी साईड आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम म्हणजे PM स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. फक्त हा ट्रायंगल कन्सिडर केला आहे आपण बघा. PM स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स मेडियनचा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स PQ स्क्वेअर प्लस 2 टाइम्स, एक तर ही लेंथ घ्या किंवा ही कोणतीही घेतली तरी चालणार आहे, 2 टाइम्स MQ स्क्वेअर असं घेतलं तरी चालेल. आता ज्या व्हॅल्यूज आपल्याला काढायचं बघा, आपल्याला PM काढायचं आहे, PN काढायचं आहे. यात इकडची जर आपण ट्रायंगल घेतला तर PM निघतोय आणि सिमिलरली आपण हा ट्रायंगल जर इकडचा घेतला तर आपल्याला PN मिळतोय. आपण कुठला तरी एक काढूयात, दुसऱ्याला आपण सिमिलॅरिटी म्हणू शकतो, सिमिलरली काढू शकतो. ठीक आहे. तर PM आपल्याकडे नाहीये तर PM स्क्वेअर ॲज इट इज ठेवा. PM स्क्वेअर प्लस PR जो आहे तो PR आपल्याकडे आहे A, म्हणजे A स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स PQ स्क्वेअर. PQ आपल्याकडे आहे A, सो दिस इज A स्क्वेअर प्लस 2 टाइम्स MQ स्क्वेअर. MQ आपल्याकडे आहे A, सो दिस इज A स्क्वेअर.
म्हणजे फायनली आपल्याला हे कसं मिळतं आहे बघा, हा 2 टाइम्स ए स्क्वेअर आणि हा 2 टाइम्स ए स्क्वेअर मिळून 4 टाइम ए स्क्वेअर. हा ए स्क्वेअर तिकडे पाठवला तर निगेटिव्ह होईल. सो फायनली पी एम स्क्वेअर इक्वल टू काय मिळाला, 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो पी एम स्क्वेअर इक्वल टू 3 टाइम्स ए स्क्वेअर. 4 - 1 केल्यानंतर नंतर याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. जर दोघी बाजूला स्क्वेअर रूट काढलं तर इथे पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी एम इक्वल टू येईल 3. याचं स्क्वेअर रूट निघेल, याचं निघत नाही म्हणून 3चं निघत नाही म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि हा ए स्क्वेअरचं ए. या ठिकाणी पी एम इक्वल टू तुम्हाला मिळतं आहे 3√3a. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट एक्झॅक्टली सेम, फक्त हा ट्रायंगल चेंज होईल. इथे पण हा आर त्याचा मिड पॉईंट असेल, पी आर हा मीडियन असेल. त्याच प्रकारे आपण या दोघींवरती जर अप्लाय केलं अपोलोनियस थेरम तर आपल्याला पी एन जो आहे तो मिळणार आहे पी एन इज इक्वल टू √3a. म्हणजे हेच मिळेल. देअरफॉर आपल्याला पी एम आणि पी एन हे सेम मिळतात √3 × a आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. अशा पद्धतीने जे आहे ते आपण प्रॉब्लेम सेट 2चा हा पार्ट 1 या ठिकाणी पाहणार आहोत. कारण खूप सारे एक्झाम्पल असल्या कारणामुळे एकाच व्हिडिओमध्ये खूप मोठी लेंथ होईल, म्हणून आपण याचे 2 भाग करतो आहोत. तर हा पहिला पार्ट जो आहे तो या ठिकाणी आपण कंप्लीट करूयात. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू दुसरा पार्ट घेऊन, जे उर्वरित प्रॉब्लेम सेट 2 मधले एक्झाम्पल आहेत ते घेऊन. बेस्ट ऑफ लक.